आता आपण बघणार आहोत नेस्टेड व्ही लुकअप. नेस्टेड व्ही लुकअप म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्त वेळा आपण व्ही लुकअप यूज केलं की त्याला म्हणतात नेस्टेड व्ही लुकअप. आता इथे आपल्याला दोन टेबल दिलेली आहेत, एक डेटा 1 आणि दुसरं डेटा 2. डेटा 1 मध्ये आहे आय डी, नेम आणि एज, आणि डेटा 2 मध्ये नेम, पोस्ट, सॅलरी आणि लोकेशन. तर आपल्याला काढायचं काय आहे, तर आय डी नंबरवरून सॅलरी काढायची. म्हणजे फर्स्ट टेबलवरचं आय डी नेम घेतलेलं आहे आणि सेकंड टेबलमधली सॅलरी आहे. तर आता हे जर वरती आपण दोन्ही टेबल बघितली तर याच्यामध्ये नेमचा कॉलम दोन्ही टेबलमध्ये कॉमन आहे. तर मग आपण काय करणार आहोत, फर्स्ट व्ही लुकअप मध्ये आपण आय डी वरून नेम लुकअप करणार आणि सेकंड व्ही लुकअप मध्ये नेम वरून सॅलरी लुकअप करणार. म्हणजे आपल्याला फेच काय करायचं आहे, तर आय डी ला सॅलरी. तर आता इथे आपण व्ही लुकअप स्टार्ट करूया. इज इक्वल टू व्ही लुकअप. अजून एकदा देणार आपण व्ही लुकअप. आता फर्स्ट व्ही लुकअप मध्ये काय आहे, लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू आपण आय डी देणार. टेबल अरे, टेबल अरे मध्ये फर्स्ट डेटावरचा डेटा सगळा सिलेक्ट होणार आहे फ्रॉम आय डी कॉलम. कॉलम इंडेक्स नंबर. आपल्याला इथे आय डी वरून नेम फाइंड करायचं, कारण नेम हे दोन्ही याच्यात कॉमन आहे. मग नेमचा कॉलम सेकंड आहे, कॉमा 0 ब्रॅकेट क्लोज, परत कॉमा देणार. आता इथे हायलाइट झालेलं आहे टेबल अरे. आपल्याला या फर्स्ट व्ही लुकअप मधनं नेम लुकअप झालेलं आहे. आता ते लुकअप झालेलं नेम इथे लुकअप व्हॅल्यू मध्ये स्टोअर होणार आहे आणि त्याच्यावरून आपण आता सॅलरी शोधणार. तर त्यामुळे नेम ऑलरेडी याच्यामध्ये लुकअप झालेलं आहे म्हणून ते परत द्यायची गरज नाही आहे. म्हणून आता हायलाइट झालं इथे टेबल अरे. टेबल अरे देताना सेकंड डेटा आहे त्याच्यावरचं रेंज, डेटा रेंज सिलेक्ट होणार आहे आणि नेम कॉलम पासून, कॉमा कॉलम इंडेक्स नंबर. याच्यामध्ये सॅलरी थर्ड नंबर आहे 1 2 3, कॉमा एक्झॅक्ट मॅच साठी 0 ब्रॅकेट क्लोज एंटर. 103 मध्ये कुणाल आहे आणि त्याची सॅलरी 26,000 आली आहे. कुणाल 26,000. आता इथे आपण आय डी नेम चेंज केलं, सपोज 101, तर सॅलरी आली 32,000. 101 कोण आहे, अमित. अमितची सॅलरी आहे 32,000. तर हे होतं नेस्टेड व्ही लुकअप. आता हे दोन व्ही लुकअप म्हणजे जर डबल व्ही लुकअप दिलं ते आपण कंबाईन करून दिलं ह्याच्यामध्ये. जर सेपरेट आपल्याला रिझल्ट बघायचा असेल तर तोही दाखवते की कसा दिसेल. इज इक्वल टू व्ही लुकअप. आधी आपण एकच व्ही लुकअप देऊया. लुकअप व्हॅल्यू मध्ये येणार आय डी, कॉमा टेबल अरे मध्ये आय डी कॉलम पासून सिलेक्शन येणार, कॉमा कॉलम इंडेक्स नंबर नेम काढायचे म्हणून सेकंड, कॉमा 0. आता इथे एंटर केलं तर आपल्याला काय आलंय, नेम आलेलं आहे 101 अमित. आता या नेम वरून आपल्याला सेकंड डेटा मधली सॅलरी यायला हवी. मग आपण जे फर्स्ट व्ही लुकअप लावलं होतं त्याच्या इथेच अजून एक व्ही लुकअप एंटर करूया आणि ब्रॅकेट देऊया, ओपन ब्रॅकेट. आता इथे कॉमा द्यायचे. टेबल अरे हायलाइट झाले त्यामुळे आपण लुकअप मध्ये नेम आलेला आहे त्यामुळे इथे नेम पासून सिलेक्शन येणार, कॉमा सॅलरीचा तिसरा कॉलम आहे, कॉमा
एक्झॅक्ट मॅथसाठी 0, ब्रॅकेट क्लोज, एंटर. आलं. तर हे मगाशी मी तुम्हाला दोन्ही VLOOKUP एकत्र करूनच रिझल्ट डिस्प्ले केला. आता इथे सेपरेट सेपरेट दाखवलं की फर्स्ट VLOOKUP आपण जेव्हा देतो त्यातनं ID वरून नेम पेज होणार आणि सेकंड डेटाचं जेव्हा आपण VLOOKUP देणार तेव्हा नेम ऑलरेडी लुकअपमध्ये असतं म्हणून आपल्याला डायरेक्ट टेबल अरेपासून द्यायला लागतं आणि सॅलरी फाईंड होणार. हे होतं नेस्टेड VLOOKUP.